राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा सध्या आपल्या सोबत आहेत। दादा, आज महत्त्वाचा दिवस आहे अर्थात आपल्यासाठी बारामती लोकसभा आपण अर्ज भरतोय सुनेत्रा वहिनींचं। आज पहिल्यांदा आम्ही 3 अर्ज भरणार होतो, परंतु पुणे आणि शिरूरची निवडणूक आमच्यानंतर 6 दिवसांनी असल्यामुळे इतक्या लवकर अर्ज भरला तर निवडणुकीच्या खर्चामध्ये उमेदवाराच्या सगळ्या बाकीच्या गोष्टी धरल्या जातात। त्याच्यामुळे मग फक्त एकच बारामतीचा अर्ज भरला जाणार आहे आणि ते भरण्याच्या करता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रफुल्ल पटेल, सेंट्रल मिनिस्टर रामदास आठवलेजी, डॉक्टर विकास महात्मे असे अनेक मान्यवर, ते चंद्रकांतदादा पाटील, नीलमताई गोरे अशा अनेक जण येणार आहे। नेहमी सगळे उमेदवार अर्ज भरतात त्याप्रमाणे आम्ही अर्ज भरणार आहे। दादा, ही राजकीय लढाई पाहता पाहता आता कुटुंबात सगळे मोठा संघर्ष पाहायला मिळतो। तुमची नाराजगी तुम्ही व्यक्त करून दाखवली, ज्या पद्धतीने संपूर्ण कुटुंब सुप्रिया सुळेसाठी उतरतं, कधीच हे अजितदादांसाठी आले नाही। ठीक आहे, चालत असतं, अशा पद्धतीच्या घटना घडत असतात, त्याला शेवटी सामोरं जायचं असतं आणि तशा पद्धतीने मी सामोरं जातोय। शेवटी अंतिम निर्णय हा सर्वस्वी मतदारांच्या हातामध्ये, मतदार सगळ्यांचं ऐकतील आणि योग्य तो कौल देतील। लोकशाहीमध्ये त्यांचा कौल महत्वाचा आहे। दादा, त्याचबरोबर रोहित पवार जर आपण बघितलं तर सातत्याने तुमच्यावर टीका करताना दिसत आहेत। अर्थात असं देखील म्हणणे की बारामतीमध्ये अनेक कार्यकर्त्यांना फोन येत आहेत, दमदाटी केली जाते, असं सातत्याने आरोप होत आहेत। मला त्याच्या संदर्भामध्ये काही बोलायचं नाही। जर कोणाला दम दिला जात असेल तर त्यांनी फोन टेप करावा आणि तो लोकांना ऐकवावा, उगीच हवेत गप्पा मारण्यात अर्थ नाही। दादा, काल तुम्ही जे वक्तव्य केलं बारामतीमध्ये, एक छोट्या कार्यक्रम होता वकिलांचा इंदापूरमध्ये अर्थात दादा, परंतु डॉक्टरांचा कार्यक्रम, परंतु जर आपण बघितलं तर त्यानंतर तुम्हाला ट्रोल केलं जात आहे। अर्थात तुम्ही जे टीका केली की मोठा निधी देईल, तुम्ही ठपाठप मतदान करा, हे मी बोललो, हे मी गमतीनं बोललो। तुम्ही जर पूर्णपणे माझं भाषण ऐकलं, त्याच्यामध्ये काही चॅनलने राहुल गांधींनी आम्ही तुम्हाला पैसे पाठवू असं काहीतरी त्यांनी शब्द वापरला होता। म्हणून मी आमच्या ग्रामीण भागात बोलताना कसा बटन दाबा असं म्हणलं। वास्तविक कुठेही त्याच्याबद्दल दुसरा हेतू नव्हता आणि अक्षरशः जास्तीत जास्त 150 लोकांची ती बैठक होती आणि सगळे प्रतिष्ठित डॉक्टर तिथं उपस्थित होते। साहेबांनी असं देखील टीका केली, सुनेत्रा पवार हे बाहेरचे आहेत, त्यानंतर तुम्ही देखील भाऊक झाला। एवढंच काय तर सुनेत्रा वहिनींचं देखील आम्ही जेव्हा इंटरव्ह्यू केलं त्यांचे देखील अश्रू अनावर झाले, अर्थात त्यांना दुःख झालं। त्यांनी असं देखील म्हणलं, जेव्हा सून म्हणून मी घरात आले, पवार साहेबांनीच माझी निवड केली होती। वडीलधाऱ्यांनी काय बोलावं त्यांचा अधिकार आहे, त्याबद्दल मला टीका टिप्पणी करण्याचा कुठलाही अधिकार नाही। परंतु दादा असं देखील म्हणतायत की तुम्ही साहेबांवर थेट आता टीका करायला सुरुवात केली आहे। मला जी वस्तुस्थिती आहे ते मी सांगतोय लोकांना, बाकी काही करत नाही। तर आपण बघितलं, अजित पवार अर्थात बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सुनेत्रा पवारांचा अर्ज भरण्यापूर्वी अशा पद्धतीने कार्यकर्त्यांना भेटतायत, मोठ्या पद्धतीने प्रचार सुरू आहे आणि पुढे देखील असा सुरू राहील आणि विजय देखील आमचा निश्चित आहे असा विश्वास ते दर्शवत आहेत। कॅमेरामॅन विजय राऊत, मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।